नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. नाशिक येथील नातेवाईकांचे लग्न सोहळा आटपून परत येत असलेल्या नामपूर येथील बधान कुटुंबांची कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कळवणजवळील कोल्हापूर फाट्याजवळ रस्त्यालगत असलेल्या बंगल्यात धडकली आहे. त्यामुळे झालेल्या भीषण अपघातात नामपूर व देवळा येथील 5 जण जागीच ठार झाले असून 2 जण गंभीर जखमी झाले. सदरची दुर्दैवी घटना काल रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली असून अपघातातील जखमींना नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की बागलाण तालुक्यातील नामपूर येथील बधान परिवार हे नाशिक येथील आपल्या नातेवाईकांच्या लग्न सोहळ्यासाठी आपल्या गाडीने गेले होते. रात्री लग्न आटपून सटाणा येथे दिंडोरी मार्गे आपल्या कार क्रमांक MH41 BE 5443 वर येत असताना कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कोल्हापूर फाटा येथील विठोबा अहिरे यांच्या रस्त्यालगत असलेल्या बंगल्यावर जाऊन धडकली आहे. ही धडक इतकी भीषण होती की बंगल्याबाहेर असलेल्या सिमेंटचा खांबही वाकला गेला होता. या अपघातात नामपूर येथील शैला वसंत बधान वय वर्ष 62, सरला भालचंद्र बधान वय वर्ष 50 तसेच वाहन चालक खालिक मेहमूद पठाण वय वर्ष 50 तसेच देवळा येथील माधवी मेतकर वय वर्ष 32, त्यांची लहान मुलगी त्रिवेणी मेतकर वय वर्ष 4 हे जागीच ठार झाले असून भालचंद्र बधान वय वर्ष 42 व उत्कर्ष मेतकर वय वर्ष 12 हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर कळवण येथील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथील रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेने नामपूर येथे हळहळ व्यक्त होत असून काही सामाजिक कार्यकर्ते यांनी कळवण येथे धाव घेतली आहे. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश सुराशे वणी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.